शकता तुम्ही मुंबई नेचर ट्रायल आपलं झालेलं आहे आणि आपण आता जाणार आहोत द नेस्टला. तर चला नेस्टचा मी तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो कसं यायचं. अगदी तिथून एक 5 मिनिटाच्या रस्त्यावर आहे या. तर या चला बघू. आता तुम्ही बसने आलात ना तर तुम्ही इथे उतरू शकतात या लास्ट स्टॉपवर मलबार हिल आपल्या याच्या वाळकेश्वराच्या, आणि मग तिथून तसंच त्या रस्त्याने सरळ येऊन तुम्हाला इथे यायचंय. हा बीएमसीचा जल अभियंता खात्याचा गेट आहे. इथून असं सरळ सरळ तुम्हाला पुढे जायचं आहे. याच रस्त्याने ना आपल्याला असं सहळ चालत चालत पुढे यायचंय. मग पुढे ना तुम्हाला शिड्या दिसतील, तिथून मग तुम्हाला तसंच खाली उतरायचं. तर आपण या रस्त्याने आलेलो ना चालत, तिथून बघा आपल्याला पुढे पायऱ्या भेटतील. तर चला पायऱ्या उतरी आता. आता इथून आपल्याला ना खाली उतरायचंय. तर चला. तुम्ही इथून आहे ना खाली उतरलात ना तर तसंच तुम्हाला इथून द नेस्ट दिसेलच. असंच तुम्हाला खालतीही पुढे चालत चालत यायचंय द नेस्ट मध्ये. इथे हे बघा त्याच रूटने आपल्याला असं असं आहे ना खाली यायचं. आपण मगाशी जे पायऱ्या उतरलेलो ना ते पायऱ्यांनी तसंच पुढे जसं इथे पण काही रूल्स आहेत, हे प्लीज ह्याचं पालन करा या सगळ्या रूल्सचं. मलबार हिल पूर्वी शांतिवन म्हणून नाव होतं. तुम्ही शांतिवन विचारलं तर कदाचित तिथे जरा लवकर आणि इझिली पोचाल. तर या आपण जाऊया द नेस्ट मध्ये. छोटीशी ही द नेस्टची एंट्री. तर आपण आलो आहे आता द नेस्ट मध्ये, आपला दुसरं हॉटस्पॉट. तर इथे कसं आहे आतमध्ये, आणि हे ऍक्च्युली गार्डन कम फॉरेस्ट आहे. इथे बऱ्याच प्रकारचे झाडं. वेलकम टू द नेस्ट. आपण आतमध्ये आलेलो आहोत आता या नेस्टच्या एपिसोड 2 सीझन 2चा. चला या बघूया द नेस्ट. तुम्ही इथं बघू शकता, इथे ना एक चांगलं केलेलं आहे की प्रत्येक झाड आहेत ना त्यांची माहिती दिलेली आहे. स्वतः सुपारीचं झाड आहे ते बघू शकता की खूप मोठे झाड आहे. कृपया इथे आला आहे ना एक तर कुठले फुलं तोडू नका. त्यांनी तसे लिहिलेले आहेत सगळ्या ठिकाणी अरोमा झोन. अरोमा म्हणजे वास. ओके सो हे करून आपण पुढे चालत जाऊ. मागचा नेचर ट्रायलचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. हा दुसरा हा त्याच्याच पुढे द नेस्ट म्हणून गिरीपुष्प. नेवाळी आहे ना. खूप सुंदर प्रोजेक्ट केलेला आहे BMCने. हे अजून एक मस्त आहे, ते फिरलंय बघा ना किती सुंदर. नेचरमध्ये ना असं सृष्टीत खूप वेगवेगळे सुंदर तुम्हाला बघायला भेटेल. पुढे हे आहे लाल चित्र व पुत्रांची. त्यापुढे हे आंब्याचं झाड आहे. CCTV पण आहेत आंबे चोरालमधून. आणि त्याच्यापुढे फणसाचं झाड आहे. पुढे हे अशोकाचं झाड. अशोकाचं झाड तर आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असाल. पुढे हा एक छोटूसा ब्रिज. तुम्ही एक ऐकतात का माख्या पक्ष्यांचा आवाज किती सुंदर आहे. हा छोटासा ब्रिज आपण पार करू.
आणि इथे आता पुढे तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल. नाही नाही, ह्याचा नाही, ह्याचा येतच आहे, पण सांगतो. पुढे माझ्या आवडीचं जास्वंदाचं झाड, हिबिस्कस. आणि किती सुंदर जास्वंद इथे फुललेली आहे, तुम्ही बघू शकता. हा जास्वंदाचं झाड बोलतो त्याच्याच पुढे खाण्याचा जरा खूप सुंदर आर्किटेक्चर केलं इथे. मोठा पाण्याचा झरा आहे ना, इथून एक वाहतोय बघा, आणि तसंच एक इथून वाहतोय. किती सुंदर हे सगळं केलेलं आहे. द नेस्ट मलबार हिलला. हे जास्वंदाचं मी तुम्हाला एक सांगतो, ह्याला अजून एक नाव आहे ना, शिव फ्लावर आहे. पूर्वीच्या वेळी आहे ना, शूज साफ करायला या पानांचा वापर करण्यात यायचा, म्हणून ना शिव फ्लावर असंही नाव आहे. सेमी एक्वॅटिक झोन मध्ये आपण आहोत आता. जेव्हा पण तुम्ही बघू शकता आता टेकोमा नावाचं हे फूल आहे, एकदम केसरी रंगाचं आहे, एकदम सुंदर. इथे हे ॲम्फी थिएटर, इथे त्यांचे बरेच काही आहे ना इव्हेंट्स होतात, तुम्ही बघू शकता. ते पुढे हे सगळे तुम्ही बघताय, हे सगळे आहेत ना, हा ह्याचा बॅम्बूचे झाड आहेत. हे बघा पुढे तुम्ही बघू शकता, पूर्ण बॅम्बूचे हे झाड आहेत. आता आपण आलो आहोत एक फणसाचं झाड बघायला. इथे ना ककून्स आहेत, नॉर्मली बटरफ्लाईज याच्यातून येतात. कुठे गेले, हां हे बघा, हे ककून्स तुम्हाला दिसत असतील. फणसच्या झाडा ककूनमधून येतील बटरफ्लाईज, आय एस. हे तुम्ही बघू शकतात आपल्या गणपतीचं प्रिय असं मंदाराचं वृक्ष. त्याच्यानंतर खूप सुंदर वास येत आहे कढीपत्त्याचा, खूप खूप सुंदर आहे वास. त्याच्यानंतर डबल टगर, अजून एक माझं आवडीचं फूल, ते सुंदर आहे, हे बघू शकता. पुढे बटरफ्लाय झोन, इथे फुलपाखरू दिसण्याची अपेक्षा. इकडे हे कोकमाचं झाड, तिथे तुम्ही एक चिमण्याचं घरटं बघू शकता इकडे वरती. हे बघा. आता पुढे इथे आपण हे बघताय ते बुलबुलचं घरटं आहे, चिमण्यांचं घरटं, पण त्याच्यामध्ये आहेत ना बुलबुलची अंडी आहेत. ते या पुढे बघूया. तर इथे आपले बटरफ्लाय कन्हेर बोलू शकतो, तर कॉमन मॉर्मॉन, कॉमन जे कॉमन सेलर, रेड पेरेट, हे असे बटरफ्लाय, विविध प्रकारची बटरफ्लाय. इतके सुंदर दिसत आहेत ना हे सगळे. हे पेरूचं झाड आहे. पेरू तुम्ही बघू शकता, इंडियातला नाही, हा भारतातला नाही हा पेरू. पेरू हा पेरूचं झाड आहे. कंट्रीतला आहे, दुसरीकडून आपल्याकडे पेरू आलेला आहे वगैरे. पेरू नाही अजून पेरू लागले नाही. इथे चिकूचंही झाड आहे, चिकू तुम्ही बघू शकता, हा भारतातला नाही, हा बाहेरून आलेला आहे. निळा चित्र म्हणून एक झाड आहे. त्याच्यानंतर हे चिकूचं झाड, परत इथे चिकू लागलेले नाही आहेत. फणसाचं झाड आहे, हे फणसाचे खूप आहेत.
परत आता इथे तुम्ही बघू शकता जे बांबूज तुम्ही वरती बघू शकता, हे बांबूज आपण आसामवरून मागवले आहेत, कारण की ते त्याची क्वालिटी आणि त्याच्या ड्युरेबिलिटीमुळे आपण बांबू आसामवरून मागवले आहेत. आणि हा एक ब्युटिफुल असा ट्री आहे, त्याचं नाव आहे पिचकारी. ओके. पिचकारी काम असं म्हणतात की याचे फुलं जे असतात ते फुलं पावसाळ्यात नंतर पावसाळ्यात फुलतात आणि ते फुलं आपण दाबली की ते पुढून पाणी सोडतात, म्हणून त्याला लोकल्सने पिचकारी असं नाव दिलं. पिचकारी. ओके. भारी वाटतं इथं मोठा असा गॅप दिला आणि त्याच्यामध्ये झालं. अशी ही एक्झॉटिक जी झाडं आहेत ती मोठी असल्या कारणे आपण काढू शकत नाही, त्याच्यामुळे ती आम्ही मेंटेन केली. 30% जो एक्झॉटिकचा रेशो आहे तो मेंटेन केला आहे, कारण की ते झाडं आपण काढू शकत नाही, ते नॅचरलाइज झालेली आहे. बरोबर. तसं हा आपला बटरफ्लाय झोनचा एक्सटेन्शन व्हर्जन आहे. इकडे बटरफ्लाईज नेक्टर घेण्यासाठी येतात. स्पायडर लिली नाव आहे ह्याचं, कारण की ह्याचे हे जे फुलं आहेत हे असे स्पायडरच्या पायासारखे दिसतात, त्याच्यामुळे याला स्पायडर लिली असं नाव म्हणतात. बर्ड झोन चालू होतो, पक्ष्यांचा झोन. पक्षी असं तुम्ही इथे पॅराकिट, पॅरोट, शिकरा, ब्लॅक काईट असे विविध प्रकारचे पक्षी तुम्ही इथे स्पॉट करू शकता. इथे आपल्या मोगऱ्याची झाडं आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत. तर हे आहे जॅकोबिना. हे बटरफ्लाय स्पीसीजला खूप अट्रॅक्ट करतात. बटरफ्लाईज आणि ह्याला खूप अट्रॅक्ट करतात. इथे स्टॅच्यूटर फेटा पण आहे. हा स्टॅच्यूटर फेटा आहे. हे पण बटरफ्लाय स्पीसीजला खूप अट्रॅक्ट करतात. बटरफ्लाईज म्हणजे त्यांना आवडतात, त्याच्यात नेक्टर वगैरे असते त्यांना, त्यामुळे त्यांना ते आवडतात. तो आता आपण हे बघा, इथे तुम्ही बकुळचं झाड बघू शकता. बकुळ. हे झाड हे आपलं ताडचं झाड आहे. ताळगोळा असतो ना, त्याचं झाड आहे. ताडी. 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 ताडीचं झाड आहे. ताडी जास्त. ताडी जास्त फेमस आहे गावाला. इथे आपला बर्ड झोनचा हा सायनेज आहे. इथे बघू शकता तुम्ही तुळस आहे, राम तुळस आहे. कुठे? ही राम तुळस आहे आपली, तुळशीचं झाड. परत हे तुम्ही बघू शकता इथे स्वीट पटॅटो आहे, पर्पल लीफ स्वीट पटॅटो. हे ऑर्नामेंटल चाईल्ड नाव आहे ह्याचं. परत तुम्ही बघू शकता इथे आपण शतावरी लावलेलं आहे. कुठे? हे शतावरी आहे. हे आपलं वडाचं झाड आहे, छोटं. जर तुम्ही मोठं बघता पण हे छोटं झाड आहे आपल्याकडे. हे इथे आपलं लिंबूचं झाड आहे. हे ऑल स्पाइस आहे आपलं. हे काली मिरीचं झाड आहे छोटंसं. काळी मिरी. तुम्ही बघू शकता हा साबुदाण्याचं झाड आहे. साबुदाणा. साबुदाणाचं पूर्ण हे झाड आहे. साबुदाणा हा अंडरग्राऊंड असतो, त्याचे रूट्स अंडरग्राऊंड असतात. ते आपल्याला फॅक्टरीमध्ये प्रोसेस करून साबुदाणे गोल गोल जे येतात ना आपल्याला व्हाईट, हे त्याचं झाड आहे आपलं. परत इथे कढीपत्ता. हे आपलं आल्याचं झाड आहे, जिंजर. आल्याचं झाड आहे, जिंजर. परत हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे ना, एक मिनिट. हे पण ते गळ्यात. ओके. परत हे आपण जे आळूवडी खातो त्याचं झाड आहे, हे आळूचं झाड. अच्छा, आळूवडी. अरे वा. आळूवडीचे हे मोठे मोठे पाने आहेत. हे परत आपलं स्वीट पटॅटो आहे. आणि हे झाड आपलं सोरणचं झाड आहे. ओके ओके. हे सोरणचं झाड आहे. आणि हे आपलं ग्रीन लीफ स्वीट पटॅटो. तिकडे आपण पर्पल पाहिलं, हे ग्रीन लीफ. ओके. परत तुम्ही बघू शकता इथे केळीची झाड आहे. हे पपयाचं झाड आहे आपलं छोटंसं. इथे तुम्ही पेरू बघू शकता. हे पेरूचं झाड आपलं इंडियन पेरू आहे, बाहेरचेच आहे. बाहेरचेच आहे. छोटे पेरू आले दिसतात तुम्हाला. तर पुढे जसं आपण पुढे जाऊ तसं इथे आपलं ओव्याचं झाड आहे. ओव्याचं झाड हे आपण बघू शकतो इथे की मलाबार स्पिनॅचचं नाव आहे, मायाळू मराठीत नाव आहे याचं. त्याची आपण भाजी वगैरे बनवतो, त्याचं झाड आहे आपलं. हे वेल आहे. ओके ओके. वेल. ते आपण एक मोठं झाड होतं, ते डिकम्पोज झालं. कुठे? इकडे
इथे मोठं झाड होतं ते डिकम्पोज झालं, तर ते आपले टर्माइट्स अँड्स असतात ना, टर्माइट्स त्यांचं हे घर आहे, वारुळ त्यांचं हे घर आहे. तर ते आम्ही नॅचरली इकडे होतं ते आम्ही काढलं नाही. बाकीच्या गार्डन मध्ये हे असं सगळं काढून टाकतात, पण टर्माइट्स बेस्ट डिकम्पोजर आहे. ते जे न्यूट्रिएंट वगैरे आहे, जे सॉइलला लागतं, जे झाडांना लागतं, ते टर्माइट्स रिसायकल करून ते परत सॉइल मध्ये टाकतात. जसं इथे आपण बघू शकतो, हे आपलं गवती चहा आहे, लेमन ग्रास. असं इथे तुम्ही बघू शकता, हे अम्ब्रेला ट्री आहे. अम्ब्रेला ट्री याच्यासाठी की त्याची पानं अम्ब्रेला सारखी दिसतात, म्हणून ते अम्ब्रेला ट्री आहे. इथे आपल्याकडे अशोकाची झाडं पण आहेत. जसं ते काय नाही जोकोबिना. तसं ते समोर तुम्ही झाड बघू शकता, ते समोर त्याचं नाव आहे गोस्ट ट्री. गोस्ट ट्री. गोस्ट ट्री ह्याच्यासाठी की जेव्हा रात्रीच्या वेळी चंद्र चमकतो, तर जो चंद्राची लाईट त्या झाडावर पडते आणि त्याचे पूर्ण झाड चमकतं, म्हणून त्याला गोस्ट ट्री असं नाव दिलेलं आहे. तर इथे आपण पुढे जाऊ. पुढे असं बघितलं की हे आपलं मेडिसिनल झोन आहे, औषधांची झाडं. हा, तर औषधांच्या झाडांमध्ये आपण हे एक झाड आहे, ह्याचं नाव आहे शिवन. हे झाड आहे, हे पूर्ण मोठं झाड, ह्याचं नाव आहे शिवन. ह्याची पानं आणि फुलं साप चावल्यावरती त्याच्यावरती लावलं जातं, त्याच्याने स्नेक बाईट ट्रीट होते. त्याचं हे नाव आहे शिवन. साप चावला ना कोणाला तर त्याच्या तर ह्याच्या झाडावरती सध्या क्रीपर क्राइंबर आहे, पण ह्याची पानं तुम्ही तिथे वरती बघू शकता. ओके. ही वरची एकदम पानं आहेत त्याची. हा आलेला आता. हो नाही, तसं तुम्ही बघू शकता, हे इन्सुलिनचं झाड आहे आपलं. जसं याचं एक पानं खाल्लं की आपल्या बॉडीचे जे शुगर लेवल्स आहेत ते कंट्रोल करू शकतात, त्याच्यामुळे ह्याला इन्सुलिनचं नाव दिलंय. जसं आता आपण पुढे गेलो तर हे आपलं मल्टीविटामिनची झाड आहेत. ही दिसतात कढीपत्त्यासारखी, पण ही कढीपत्ता नाहीये. कढीपत्ता आपण मगाशी पाहिला. हा. मस्त होतं. तर ह्याचे 1-2 पाण्याने तुम्हाला विटामिन लाईक ए बी सी के असे विटामिन्स तुम्हाला 1-2 पानं खाऊन भेटू शकतात. जसं तुम्ही बघू शकता, हा पूर्ण मोठा एक रेन ट्री आहे. चला पुढे जाऊयात. चला, अशा प्रकारे आपण झालं. हो, अशा प्रकारे आपण संपवूया आपला वॉक छोटासा. धन्यवाद. थँक्यू. हे लास्ट आपलं इथून दाखवलं ना मगाशी आपण. हे संपलंय आपलं नेक्स्ट. तर आपलं हा ब्लॉग आपण इथेच संपवू. हा एपिसोड 2 कसा वाटला तुम्हाला गणेशचा हे आम्हाला सांगा. हे आपलं गणेशने आधीच सुरू केलेलं, हे आपल्याला थोडं नंतर बघायला भेटलं. तर चला, इतकं बोलून मी पण तुमची रजा घेतो. एपिसोड 3 लवकरच घेऊ. चला बाय. ओके, तर आमचं गणेशही बघून झालंय. आता आम्ही जाणार आहोत प्रमोद नवलकर विविंग गॅलरीमध्ये. इथे तुम्हाला मुंबई बघायला भेटेल. आता मुंबई बघायला भेटेल म्हणजे काय, तर मुंबईचे स्कायस्क्रेपर्स तुम्हाला तिथून बघायला भेटेल. आपल्याला गिरगाव चौपाटी बघायला भेटेल आणि बरंच काय. तर चला या बघूया. हा प्रमोद नवलकरांचा विविंग डेक. विविंग डेक नाही, काय होतं नाव त्याचं, या पुढे तिथेच बघूया. ओके, तर हे बघा, इथेच पुढे ते विविंग डेक आहे. त्याच्या आधी हे लिहिलंय ते मी तुम्हाला सांगतो. तर ही याची ओपनिंग केलेली आहे बघा 2018 सुभाष ते विश्वनाथ माडेश्वर, माजी महापौर श्री आदित्यजी ठाकरे, त्याच्यानंतर सुभाष देसाई, रामदास कदम, हेमांगी वळेकर, अरविंद सावंत, मंगल प्रभात लोढा, भाई जगताप, अजय मेहता,
सो आपण इथे पोहोचलो आहोत आता प्रमोद नवरकर विविंग गॅलरीमध्ये. आपलं द नेस्ट बघितलं. द नेस्टच्या आधी आपण नेचर ट्रायल बघितला. हा तिसरा एपिसोड, सेकंडचा हा दुसरा भाग. तर सांगा मला हा कसा वाटतोय तुम्हाला, ही सिरीज कशी वाटते ती सगळ्यात पहिलं तर. या चला आपण जाऊया आता. ह्यांचे पण काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, ते एकदा वाचा. नाही वाचून चल आपण आज जाऊया. पण आलो आहोत आता प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी, प्रमोद नवलकर विविंग गॅलरीमध्ये. हे बघा. तर या चला पुढे जाऊ. एंट्री पुढे आहे. हे बघू शकतात. ह्याच्या वरती जायचंय आपल्याला. एंट्री स्काय स्क्रेपर्स. आतमध्ये आल्या ऑडिओ व्हिज्युअल गॅलरीच्या. चला वरती जाऊया. थोडंसं शिड्यांवरून आपल्याला वरती जायचं आता. आणि वरती तुम्हाला बघायला भेटणार स्काय स्क्रेपर्स. हा, अगर म्हातारे किंवा वयोवृद्ध आहे तर त्यांच्यासाठी लिफ्टही आहे. लिफ्टची सुविधाही केलेली आहे. आणि आलो आपण शकतात तुम्ही मुंबई. बघू शकतात ह्याच्यावरून तुम्हाला हा अख्खा व्ह्यू दिसेल. हा पूर्ण स्काय स्क्रेपर्स मुंबईची. तर इमॅजिन करा हा व्ह्यू अनंत चतुर्दशीला दिसला तर काय किती सुंदर आहे. म्हणजे आता आता पण विचार, गणेश किती वाजलेत? 5:30 ना. एक आता साधारण आहे ना सगळे मोठे गणपती येण्याचे ना वेळ होते. फक्त एक इमॅजिन करा की ह्या वेळेला काय दिसेल हे चौपाटीवर. त्याच्यातून बघूया. योगेश पाहतो, योगेशला बोलून दिसतंय का? योगेश काय दिसतंय का? ये बघ कॅमेरामध्ये. अरे एक नंबर. लिटरली तो हे दिसतं आपल्याला. योगेश बघतोय आता दुर्गममध्ये. मी काय बोलतोय गणेश, इथून विसर्जनाला व्ह्यू चांगला दिसतोय. अरे वाव, एक नंबर. मस्त व्ह्यू आहे. कसं वाटलं म्हणजे इथं बघून काय दिसतंय? मुंबईचा महाराजा पण सुंदर दिसेल इथून. तर आता बघूया पुढे. गणेश पण बघतोय. या आपण गणेशची मदत करूया. तर तुम्ही बघितलं हे सगळं. हे सगळं बघून आता आम्हीही निघतोय. आणि तुम्ही ओळखू शकतात का? ओके. तर तुम्ही हे म्हणजे ओळखू शकतात का? अगर ओळखू शकतात तर कमेंट करा. तुम्ही बघू शकता तिथून हे असे 4 बायनॉक्युलर्स ठेवलेत मुंबईचा स्काय स्क्रेपर बघायला. तर झालेलं आहे सगळं. कशी वाटली मुंबई सांगा. आणि हा दुसरा एपिसोड कसा वाटला तुम्हाला तेही सांगा. तर इतकं बोलून मी योगेश चंदनकर व गणेश तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेशने या पद्धतीने इकडे आणलं ना, व्ह्यू एक नंबर होता. मला माहिती पण नव्हतं अक्षरशः काय व्ह्यू होता खरंच. आता इकडनं निघतोय आम्ही. आता बघू. आता मी घरी चाललो. घरी झालेले दोघांचे मोबाईल धूस झालेले आहेत. म्हणजे पूर्ण आम्ही सकाळपासून शूट करतोय. पुढचा ब्लॉग आता तुम्हाला काय हवंय ते सांगा. माझं एक प्लॅनिंग चाललेलं आहे. बघूया तिथे पण गणेश येईल तर. आता काय सांगत नाही, पुढेच सांगू. चलो बाय. झालं विविंग डेक पण झालं आपलं. काय होतं ते विविंग गॅलरी पण झालं. मी विविंग डेकच बोलतोय. माझ्या मागे ऍक्च्युली विविंग डेक आहे. हा बघू शकता तुम्ही गिरगाव चौपाटीचा. तर विविंग गॅलरी झाली. त्याच्यानंतर द नेस्ट होतं. द नेस्ट झालं. आणि त्याच्या आधी पहिला ब्लॉग जो तुम्ही बघितला तो ह्याचा होता आपला नेचर ट्रायलचा. नेचर ट्रायल. तर चला हे 3 तो झाले. होता आधीच्या ब्लॉग मध्ये टाकला. म्हणजे हा वेगळा ब्लॉग होता ना. सेकंड ते गिरगाव चौपाटी बघतायत. आम्ही इथून आता एक्झिट घेतो.
इथून वरतून आपण मगाशी तुम्ही वरून बघितलेलात, आता ती चौपाटी खालून बघा. चला, गुड बाय.